नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 7 सप्टेंबर 2025 वार रविवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। आत्मसमाधान ही खरी समृद्धी आहे, ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करा। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। बीटीपी ग्रुप अमरावती की ओर से गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं। ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया एक छोटासा ब्रेक। तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। अमरावती शहर पोलिसांनी एक मोठी कारवाई करत वाहन चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित केले आहे। या कारवाईत एका ऑटोमधून चोरीचा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 3 आरोपी आणि एक विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आला आहे। या कारवाईची सविस्तर माहिती पाहूया। पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार अमरावती शहर पोलीस गुन्हे शाखेने रेकॉर्डवरील वाहन चोरी आणि घरफोडीच्या गुन्हेगारांवर विशेष पाळत ठेवली होती। गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यासाठी गुप्त बातमीदार नेमले होते। दिनांक 6 सप्टेंबर रोजी त्यांना एक महत्त्वाची गुप्त माहिती मिळाली। गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दाखल असलेल्या एका चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल एका ऑटोमधून विकला जाणार आहे। ही विक्री कर्तव्य लॉन परिसरातील रजनी मंगल कार्यालयासमोर होणार होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली। तिथे त्यांना MH27 BW 2375 क्रमांकाचा एक ऑटो उभा दिसला। त्या ऑटोमध्ये असलेल्या 4 संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली। चौकशी दरम्यान त्यांनी चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली। या कारवाईत पोलिसांनी 59 नग अॅल्युमिनियमचे स्क्वेअर पाईप्स, 28 नग काळ्या रंगाचे अॅल्युमिनियमचे अँगल आणि 16 नग 4-वे अँगल असा एकूण 1,10,000 रुपये किमतीचा सुमारे 220 किलो वजनाचा मुद्देमाल जप्त केला। या व्यतिरिक्त गुन्ह्यात वापरलेली ऑटो आणि आरोपीच्या ताब्यातून 3 मोबाईल फोनही जप्त करण्यात आले। या कारवाईत एकूण 2,88,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नावे ऐपास खान इजाज खान 21 वर्ष, ऑटो चालक, शेख इम्रान शेख सादिक 23 वर्ष, अयान खान इम्रान खान वय 19 वर्ष आणि एक विधी संघर्षित बालकालाही ताब्यात घेण्यात आले। ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, पोलीस उपायुक्त रमेश धुमाड, गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। अमरावती शहर पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे एक मोठ्या चोरीचा पर्दाफाश झाला आहे। गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांना पकडण्यासाठी पोलीस करत असलेल्या प्रयत्नामुळे गुन्हेगाराला आळा बसण्यास नक्कीच मदत होईल। अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या चर्चेत एक मोठी बातमी समोर येत आहे। निवडणूक आयोगाने अमरावती महानगरपालिकेच्या 2017च्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर केला आहे। यावर 15 सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदवता येणार आहेत। याच संदर्भात आमदार संजय खोडके यांनी या प्रभाग रचनेवर काही महत्त्वाचे आक्षेप घेतल्याची माहिती दिली आहे। या आक्षेपामुळे आता ही प्रभाग रचना वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे। मूळ प्रश्न असा आहे की ही जी प्रभाग रचना आहे ती 2017ला जी प्रभाग रचना होती तशीच प्रभाग रचना ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु तो करत असतानाच मग एक 2-3 प्रभागामध्ये त्याच्यात फार मोठ्या प्रमाणात बदल केले। परंतु ते तिथले जे बदल केले त्यापेक्षा जास्ती बदल करण्याची दुसरे जिथं अडचणी होत्या त्याच्यात बदल करण्याची खऱ्या अर्थानं गरज होती, परंतु ते केले नाही
आणि एक असं लक्षात आलं आहे की एक प्रभाग बदलवण्यासाठी एका प्रभागात काहीतरी बदल करताना त्याच्यामुळं 4 ते 5 प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आणि ते बदल जे टोटल पूर्ण प्रभाग रचनेला अपेक्षित होतं ते न करता, कारण की 17ला जी प्रभाग रचना झाली ती 17ची प्रभाग रचना खऱ्या अर्थानं त्याच्यात बऱ्याचशा चुका होत्या त्याला खऱ्या अर्थानं, कारण की आपण प्रभाग रचनेचं जे निवडणूक आयोगानं किंवा राज्य शासनानं कशासाठी पाठवलं तुमच्याकडं, जर तसंच करायचं असतं तर त्यांनीच केलं असतं, परंतु त्याच्यात ज्या काही चुका आहे त्या दुरुस्त करावा हा त्याच्या मागचा मूळ उद्देश होता आणि त्याच्यात तो मूळ उद्देश त्याच्यातून काही साध्य झाला नाही. तर त्याच्यात आता सर्वात महत्त्वाचं जर आपण पाहिलं तर नियमाप्रमाणे जो प्रभाग रचना ऑडमध्ये असते त्या ऑडमधल्या प्रभाग रचनेला जर एखादा प्रभाग 3चा येत असेल किंवा एखादा प्रभाग त्या ऑडमध्ये 5चा येत असेल तर तो प्रभाग शेवटचा असला पाहिजे असं त्याच्यात म्हटलेलं आहे. आणि तो शेवटचा प्रभाग जर करायचा होता तर त्याच्यात तो बडनेरा आपला 22 नंबरचा जो प्रभाग आहे तो खऱ्या अर्थानं शेवटचा प्रभाग व्हायला पाहिजे होता, परंतु त्याच्यात त्या नियमामध्ये असं म्हटलेलं आहे की जर त्या प्रभागामध्ये काही अडचण असेल तर मग दुसरा पर्याय त्यांनी म्हटलेला आहे, परंतु त्याच्यात 3चा करण्यासाठी त्याला काहीच अडचण नव्हती. जर आपण पाहिलं असेल तर 22ला सुद्धा अशी आपल्या प्रभाग रचना झाल्या होत्या आणि त्यावेळेस सुद्धा बुधवाराचा प्रभाग हा 2चा ठेवला होता. 3चा प्रभागाची निवडणूक ज्यावेळेस जाहीर झाली त्यावेळेस आणि त्यावेळेस मी ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि त्या ऑब्जेक्शनमध्ये मग इलेक्शन कमिशनकडे जे ऑब्जेक्शन घेतलं त्याच्यात त्यांनी बदलून तो प्रभाग बुधवाराचा पुन्हा 3चा केला होता आणि बडनेराचा प्रभाग त्याच्यात 2चा केला होता, कारण की ते निवडणूक आयोगाला ती झालेली चूक महानगरपालिकेची लक्षात आली आणि शेवटचा प्रभाग जर 2चा होऊ शकत होता तर त्यांनी फायनल करताना तो 2चा प्रभाग केला होता, परंतु ती सर्व कोर्टाने ती नंतर आता ते रद्द झाली निवडणूक, 3चा प्रभाग रद्द झाला आणि आता 4चा प्रभाग झाला. तर 4च्या प्रभागामध्ये सुद्धा बडनेरा जो एक 3चा प्रभाग यायला पाहिजे होता तो आपण वढाळीमध्ये टाकला. आता वढाळी प्रभाग खऱ्या अर्थानं 4चा असायला पाहिजे आणि वढाळी प्रभागाची रचना जी आहे त्याच्यातला एक भाग तर असा आहे की त्या भागाला त्या वस्तीला जायसाठी रस्ता जवळपास 4 किलोमीटर ओलांडून त्याला वढाळीत जावं लागेल किंवा वढाळीच्या माणसाला तो त्या भागामध्ये जाण्यासाठी 3 ते 4 किलोमीटर फिरून जावं लागेल. म्हणजे त्या वढाळीचा प्रभाग जो आहे तो खऱ्या अर्थानं तसाच चुकीचा प्रभाग होता आणि तो पुन्हा 3चा ठेवण्यात काही अर्थ नव्हता, त्याला 4चा करण्याची खऱ्या अर्थानं गरज होती आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्याबद्दलचं ऑब्जेक्शन दाखल करणार आहोत, कारण की तो प्रभाग 3चा करून चालणार नाही, शेवटचा प्रभागच 3चा असला पाहिजे. हा नियमानं जे इलेक्शन कमिशनच्या ज्या गाईडलाईन आहे त्या गाईडलाईनमध्ये क्लिअर कट म्हटलेला आहे आणि 3चा प्रभाग तो कशासाठी केला हे समजण्याचं काही कारण नाही, कारण की जर शेवटचा प्रभाग 3चा होऊ शकतो तर त्याला करण्याची काही गरज नाही. तर होती अमरावती महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेबद्दलची ताजी माहिती. आमदार संजय खोडके यांनी घेतलेले हे आक्षेप महत्त्वाचे असून आता राष्ट्रवादी काँग्रेसही यावर आक्षेप घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे 15 सप्टेंबरपर्यंत सादर होणाऱ्या आक्षेपानंतर निवडणूक आयोग यावर काय भूमिका घेतो हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. अमरावती महानगरपालिकेची प्रभाग रचना अंतिम स्वरूप घेईपर्यंत हा वाद सुरूच राहण्याची शक्यता आहे. शहरातील जीवनवाहिनी म्हणून ओळखला जाणारा जुना रेल्वे पूल लवकरच पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. आमदार संजय खोडके यांनी दिलेल्या माहितीनुसार या पुलासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रेल्वेच्या तांत्रिक अधिकाऱ्यांची एक संयुक्त बैठक लवकरच मुंबईमध्ये आयोजित करण्यात येत आहे. या बैठकीत पूल दुरुस्त करता येईल का किंवा त्याला नवीन स्वरूप देता येईल का यावर चर्चा करून 15 तारखेपर्यंत तोडगा काढला जाईल. महत्त्वाचे पाऊल आमची चीफ इंजिनियर, AC, डेप्टी इंजिनियर सर्व टेक्निकल सोबत माझी मीटिंग झालेली आहे. आम्ही चर्चा केलेली आहे. त्यांना 2 स्टेजेसचे आपण टेंटेटिव्ह स्टेज 1चं जे त्यांचं इस्टिमेट असते ते स्टेज 1चं इस्टिमेट करायला सांगितलेलं आहे, डिझाईन स्टेज 1च्या करायला सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर राज्य शासनाकडं तो विषय नेऊन त्याला
स्टेज 1मध्ये राज्य शासनाने म्हटलं स्टेज 1मध्ये करा, तर स्टेज 1मध्ये करावं लागेल. आणि स्टेज 2मध्ये म्हटलं म्हणजे त्यांनी सांगितलं की दोन्ही करायला सांगितलं. आम्ही त्याच्यातला एक पार्ट असा सांगितलेला आहे की रेल्वे लाईनच्या रेल्वेवरून जाणारे जे गर्डर आहे तेवढ्यापुरतं मर्यादित आपण करायचा का, किंवा पूर्ण टोटल जो ब्रिज आहे तो पूर्ण पाडून करायचा का. तर त्याचं स्टेनगन जो राहिलेला ब्रिज आहे त्याला आपण डागडुजी करून फक्त तो करू शकतो का, तो एक पर्याय आहे. आणि पूर्ण टोटल ब्रिज नवीन करण्याचा दुसरा पर्याय आहे. तर या दोन्ही पर्यायावर त्यांना स्टेज 1चे एस्टिमेट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि त्यानंतर गव्हर्मेंट ज्या पद्धतीनं आपल्याला पुढे जाण्यासाठी सांगेल त्या पद्धतीनं आपण पुढे जाऊ. लवकरच एक 8-10 दिवसात शासनाकडे त्या संदर्भातली बैठक आम्ही स्टेज 1चे आमचे एस्टिमेट झाले की आम्ही ती बैठक लावू. या संदर्भात पोलीस आयुक्तालयाकडून सुद्धा भुसावळ रेल्वे प्रबंधनाला जे पत्र दिलं आहे की खालून वेगन गेली किंवा ट्रेन गेली तर ही धोकादायक ठरू शकते. म्हणजे भविष्यात कुठेतरी अंबा एक्सप्रेस आहे, जबलपूर एक्सप्रेस यांचं टर्मिनल चेंज होऊ शकते का? नाही, मला कल्पना नाही. पोलीस आयुक्तांनी काय पत्र दिलं कल्पना नाही. त्यांचं ते ज्युरिडिक्शन आहे की नाही तेही मला माहीत नाही. कारण की ते ज्युरिडिक्शन पोलीसचं असू शकत नाही, कलेक्टरचं असू शकत नाही. ते सार्वजनिक बांधकाम खात्याचं ज्युरिडिक्शन आहे. त्याचं टेक्निकल काय करायचं आहे काय नाही करायचं तो अधिकार त्यांचा आहे. आणि त्यांनी त्याच्यात अभ्यास करून राहिले आणि त्याच्याप्रमाणे ते चीफ इंजिनियरपासून ते वरचे अधिकारी जे आहे ते ज्या मुंबईला ज्या बैठकीमध्ये सर्व उच्चस्तरीय अधिकारी राहतील आणि ती बैठक झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला कोणत्या मार्गानं जायचं त्याचं निश्चिती होईल. अमरावती शहरातील या महत्त्वाच्या रेल्वे पुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आता वेगाने पावले उचलली जात आहेत. आमदार संजय खोडके यांनी दिलेल्या आश्वासनानंतर 15 सप्टेंबरपर्यंत तांत्रिक बैठकीतून निश्चितच काहीतरी ठोस उपाय निघेल अशी आशा आहे. ही बैठक नेमकी कधी होते आणि त्यातून काय निर्णय समोर येतो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. कोणतीही गोष्ट बंद करायला बुद्धिमत्ता लागत नाही, अक्कल लागत नाही. या प्रशासनाला जाब विचारणारा कोणी नाही. त्याच्यामुळे हम करे सो कायदा म्हणून केलं म्हणजे मग काही करायची गरजच नाही. पोलीस विभागाला एवढं ज्ञान कुठून प्राप्त झालं? जो अमरावतीतील महत्त्वाचा रेल्वे पूल आहे त्या अनुषंगाने त्यांना असं सांगण्यात आलेलं आहे की हा ब्रिज पादचारी सह वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. त्याखाली उभ्या राहणाऱ्या ज्या काही रेल्वे गाड्या असतील त्यामध्ये असणारे पॅसेंजर यांच्याही जीवितहानी किंवा वित्तहानी त्या ठिकाणी होऊ शकते. त्या अनुषंगाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशा प्रकारच्या सूचना पोलीस विभागाकडून रेल्वे प्रशासनाला देण्यात आलेल्या आहे. मला असं वाटतं त्यांचं त्याच्या मागचं जे हे असेल की काही अपघात घडू नये किंवा पूल कमजोर असल्यामुळे तो मालगाडीवर किंवा पॅसेंजर गाडीवर होऊन काही जीवितहानी होऊन असं असू शकतं. पण मला एक समजत नाही की त्या मालगाडीच्या आवागमनामुळे किंवा जाण्या येण्यामुळे त्या वरचा पुलाचा भाग हा पडू शकतो. हे गोष्ट टेक्निकल माणसांनी सांगितली पाहिजे. ज्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट केलं जे इंजिनियर काय त्या लोकांनी सांगितलं पाहिजे की त्याच्या हादऱ्यामुळे ते पडू शकते म्हणून. पोलीस विभागाने कसं सांगितलं? पोलीस विभागाला एवढं ज्ञान कुठून प्राप्त झालं? असं आहे, नॉर्मल कोर्समध्ये पोलीस विभागाने जे स्ट्रक्चरल ऑडिट करणाऱ्या किंवा रेल्वेच्या ज्या इंजिनिअरिंग सेक्शन आहे त्याला हे लिहिलं पाहिजे की बा असं झाल्याने तो पूल पडू शकतो का, आणि पडू शकत असेल तर बंद करावा असं लिहिलं पाहिजे. यांनी आदेश दिले त्यांना की बा तो पूल बडा ते पडू शकते. असं आहे, कोणतीही गोष्ट बंद करायला बुद्धिमत्ता लागत नाही, अक्कल लागत नाही. कोणती गोष्ट चालू करायला बुद्धिमत्ता लागतात. कारण त्याला प्लॅनिंग करावं लागते, उपाययोजना करावं लागतात, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, त्याची तयारी करावी लागते, ऑल्टरनेटिव्ह अरेंजमेंट करावी लागते. काय झालं आजकाल या अधिकाऱ्यांमध्ये, बंद करो, हे बंद करो, वो बंद करो. बंद केलं म्हणजे समजलं ना, बंद करायला 5 मिनिटात बंद होते हो. पण एखादी गोष्ट सुरू करायला किती परिश्रम घ्यावे लागतात, किती प्लॅनिंग करावे लागतं हे त्यांच्या डोक्यात येत नाही. त्याच्यामुळे जे सोपं आहे ते करतात की हे बंद करून टाका.
म्हणून केलं म्हणजे मग काही करायची गरजच नाही. असं आहे, या प्रशासनाला जाब विचारणारा कोणी नाही, त्याच्यामुळे हम करे सो कायदा. आता मला सांगा, ही अमरावती एक्सप्रेस आपली जीवनवाहिनी आहे. हजारो लोक त्या रेल्वेत, ती समजा अमरावतीहून बंद झाली तर किती लोकांच्या अडचणीचं काय, तर त्याच्यावर उपाययोजना करण्यापेक्षा बंद करून टाका. मला तर त्या अधिकाऱ्याला विचारावं वाटते की तुला कोणी अधिकार दिला तो बंद सांगायचा, बंद करायचा? ते स्ट्रक्चरल इंजिनियर किंवा ते इंजिनियर ठरवतील की गाडीने जाणं हे धोकादायक आहे की नाही. मला कोणी सांगितलं हे की ते बंद करा म्हणून? अजब लोक आहेत हे. मला असं वाटतं की याच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे. पर्यायी मार्गासाठी जी आपली समिती असते वाहतुकीसंदर्भात, त्या समितीशी चर्चा करून या संदर्भात काही तोडगा काढता येतोय का, याच्यावरती चर्चा चालू आहे. अरे शहाण्या माणसा, पहिले प्लॅनिंग करून मग बंद करायचा ना. आता तुम्ही प्लॅनिंग करून राहिले. आणि मला असं समजलं की DPDC मध्ये खरं तर एक्सक्लुझिव्हली अर्धा पाऊण तास याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे होती की दुसरे काय उपाययोजना आहे, काय आहे. रेल्वेच्या इंजिनियरला बोलवलं पाहिजे होतं, काहीच नाही. अवघा ओझरता त्याचा उल्लेख झालेला मी ऐकला. त्यांचा लोकांना काय की आमचे कामं कसे होतील, आमचा रस्ता कसा होईल, कारण की त्याच्यामधून त्यांची मिळकत आहे, ते विकत आहे. याच्यामध्ये रेल्वे पुलासाठी काय ते भांडणार आहे. ते सगळं आंधळा दळतं आणि कुत्रं पीठ खातं, तसं ते सुरू आहे. कुणाचा पायपूस कुणाच्या पायात नाही. आज काय अवस्था आहे अमरावती शहराची तुम्ही पहा. पूर्ण अमरावती शहरात राजकमल चौकापासून जयस्तंभ चौकापासून सगळे ते पारधी लोक रस्त्यावर उरले, तिथेच ते खातात पितात. काही कोणाचं लक्ष नाही. शेकडो जे हे आहेत व्यापारी आहेत ते तंग येऊन गेलेले आहेत. घाण झालेली आहे अमरावती. काही नाही. या जनप्रतिनिधीच्या का प्राथमिकता मला तर काही समजत नाही. कोणतीही गोष्ट बंद करायला बुद्धिमत्ता लागत नाही, अक्कल लागत नाही. या प्रशासनाला जाब विचारणारा कोणी नाही, त्याच्यामुळे हम करे सो कायदा. म्हणून केलं म्हणजे मग काही करायची गरजच नाही. पोलीस विभागाला एवढं ज्ञान कुठून प्राप्त झालं? सध्या सणासुदीचे दिवस आहेत आणि प्रवाशांना आपल्या गावी पोहोचण्याची घाई आहे. अशावेळी प्रवाशांचे सर्वात सोपे साधन म्हणजे ST बस. मात्र आज आम्ही तुम्हाला अमरावती जिल्ह्यामध्ये ST महामंडळाच्या भोंगळ कारभाराबद्दल माहिती देणार आहोत. दर्यापूर ते अमरावती रोडवर एकाच दिवशी 2 ST बस बंद पडल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. पाहूया सविस्तर रिपोर्ट. सध्याच्या काळात शासनाकडून प्रवाशांसाठी नव्या आणि आधुनिक बसेस आणल्या जात आहेत. मात्र या सर्व प्रयत्नांना अमरावती जिल्ह्याच्या ST महामंडळाचा निष्काळजीपणा धक्का देत आहे. आजचा दिवस रविवार असल्यामुळे अनेक लोक शासकीय कामांसाठी किंवा वैयक्तिक कारणांसाठी बाहेर पडले होते. गणपती विसर्जनाच्या काळात प्रवाशांची गर्दी असताना दर्यापूर ते अमरावती रस्त्यावर 2 ST बसेस मध्येच बंद पडल्याचे गंभीर चित्र पाहायला मिळाले. पहिली घटना शिंगणापूर स्टॉप जवळ घडली, जिथे एक शिवशाही बस बंद पडली. त्यानंतर दुसरी घटना खारतळे गावजवळ घडली, जिथे एक बस अचानक थांबली. या दोन्ही गाड्यांमध्ये प्रवासी होते जे आपल्या गंतव्यस्थानी पोहोचू शकले नाहीत. यामुळे प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. प्रवाशांचा मोठा प्रश्न हा होता की जेव्हा बस आगारातून बाहेर पडते तेव्हा ती सुस्थितीत आहे की नाही हे तपासले जात नाही का? आगारातील अधिकारी किंवा निरीक्षकांनी गाडीची योग्य तपासणी न करता तिला रस्त्यावर पाठवणे ही एक चिंताजनक बाब आहे. यामुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येते आणि त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. सरकारकडून STवर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचे फोटो लावून मोठ्या जाहिराती केल्या जातात, पण प्रत्यक्षात मात्र STचा हा भोंगळ कारभार प्रवाशांना संकटात टाकत आहे. प्रवाशांच्या मते लोकप्रतिनिधींनी या गंभीर बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अमरावती जिल्ह्याचे ST महामंडळ कधी सुधारेल हाच प्रश्न सध्या सर्वसामान्यांना पडला आहे. तर असा हा ST महामंडळाचा निष्काळजीपणा प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. यावर लवकरच योग्य ती कारवाई होईल अशी अपेक्षा आहे. आपण या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. शादी और ब्याह की शुरुआत
साधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। अमरावती शहरात गणेशोत्सवानंतर सार्वजनिक मंडळाच्या गणपती विसर्जन मिरवणुकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे। यंदाच्या वर्षी शहरात एकूण 590 सार्वजनिक गणेश मंडळांनी बाप्पांची स्थापना केली होती। त्यापैकी बहुतांश मंडळाचे विसर्जन आज म्हणजेच 7 सप्टेंबर रोजी होणार आहेत। यासाठी अमरावती पोलीस दलाने चोख बंदोबस्त ठेवला असून विसर्जन मिरवणुका शांततेत आणि सुरळीत पार पडाव्यात यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। अमरावती शहर यंदा गणेशोत्सवाच्या उत्साहात न्हाऊन निघाला आहे। शहरात एकूण 590 सार्वजनिक गणेश मंडळांनी बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केली होती। त्यापैकी काही मंडळांनी यापूर्वीच विसर्जन केले आहे। आज 7 सप्टेंबर रोजी सर्वाधिक 171 गणेश मूर्तींचे विसर्जन होणार आहेत। येत्या काही दिवसात 8, 9 आणि 10 आणि 11 सप्टेंबर रोजी विसर्जन प्रक्रिया सुरू राहणार आहे। या गर्दीच्या दिवसांमध्ये कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी स्वतः मिरवणूक मार्ग आणि विसर्जित स्थळाची पाहणी केली आहे। त्यांनी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे। या बंदोबस्तासाठी 3 पोलीस उपायुक्त, 4 ACP, 25 पोलीस निरीक्षक, 70 API आणि PSI, 5350 अंमलदार, RCP QRT लावून SRPF कंपनी आणि 500 होमगार्डचीही नियुक्ती करण्यात आली आहे। शहरातील महत्त्वाचे चौक, गर्दीचे ठिकाणे तसेच संवेदनशील रस्त्यांवर फिक्स पॉइंट लावण्यात आले आहेत। नागरिकांच्या सुरक्षतेसाठी 14 CR मोबाईल व्हॅन, 10 दामिनी पथके, बीट मार्शल आणि डायल 112 ची वाहने 24 तास गस्त घालणार आहेत। विसर्जनासाठी शहरात छत्री तलाव, नेमानी गोडाऊन, रेवसा, कौंडण्यपूर, हरतोडी आणि अनेक नद्या व तलाव यासारख्या विविध स्थळे निश्चित करण्यात आली आहेत। पोलीस प्रशासन नागरिकांना शांततेत आणि सहकार्य करून विसर्जन प्रक्रिया पार पाडण्याचे आवाहन करीत आहे। 6 तारखेला घरगुती गणेश विसर्जन मोठ्या प्रमाणात पार पडलेलं आहे। तसेच काल 145 गणेश मंडळाचं, सार्वजनिक गणेश मंडळाचं विसर्जन झालेलं आहे। त्याचबरोबर 7 तारीख, 8 तारीख, 9 तारीख, 10 तारीख या दिवशी सार्वजनिक गणेश मंडळाचं विसर्जन आहे आणि 11 तारखेला जो अमरावतीचा विदर्भाचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेला न्यू आझाद गणेश मंडळाचं विसर्जन असणार आहे। यासाठी संपूर्ण आयुक्तालयातील अधिकारी, अंमलदार तसेच SRPF आणि होमगार्ड हे संपूर्णपणे बंदोबस्ताला लावलेले आहेत। यामध्ये पोलीसतर्फे आणि प्रशासनातर्फे नागरिकांना आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सूचना तसेच विनंती आहे की त्यांनी उत्सव अगदी उत्साहात आणि जोशात साजरा करावा। परंतु ते साजरा करताना जे कायदे आहेत, जे नियम आहेत त्यांचं तंतोतंत पालन करावं। वाद्याची परवानगी असेल ती 10 वाजेपर्यंत आहे तर ते 10 वाजता बंद झालं पाहिजेत आणि इतर ज्या नियम आहेत त्याचं काटेकोर पालन करावं। पोलीस प्रशासन आणि प्रशासन नेहमीच आपल्या सोबत सहकार्यासाठी तयार आहे। तर होते अमरावतीतील गणेश विसर्जनासंदर्भातील अपडेट्स। पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असून नागरिकांनी देखील सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे। अधिक माहितीसाठी पाहत रहा सिटी न्यूज। अमरावती शहरातील साईनगर येथील बडगुजर स्पोर्ट अकॅडमीमध्ये गणपती बाप्पांची आरती करून एका विशेष गरबा कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले। आमदार रवी राणा यांच्या शुभ हस्ते हा सोहळा पार पडला। पाहूया या कार्यक्रमाची सविस्तर माहिती। अमरावती शहरातील साईनगर येथील बडगुजर स्पोर्ट अकॅडमीमध्ये एक उत्साहाचे वातावरण होते। अकॅडमीचे आश्रयदाते आमदार रवी राणा यांच्या हस्ते गणपती बाप्पांची आरती करण्यात आली आणि त्यानंतर गरबा कार्यशाळेचे उद्घाटन झाले। यावेळी आमदार रवी राणा यांच्या अकॅडमीमध्ये आगमन होताच खेळाडूंनी फुलांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत केले। महिला मंडळींनी आरती ओवाळून त्यांचे औक्षण केले। त्यानंतर अकॅडमीचे संचालक डॉक्टर राकेश बडगुजर, गोकुळ कडू आणि देवेंद्र शेडे यांनी शाल देऊन त्यांचा सत्कार केला। याच कार्यक्रमात राष्ट्रीय स्क्वेच स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला। यामध्ये शिवराज कडू, जिज्ञासा मुरिदे, सर्वज्ञ महाजन, यथार्थ सालोडकर, इंद्राश बडगुजर आणि रुद्राक्ष बडगुजर यांना गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। याशिवाय सिटी न्यूजचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांचाही सन्मान करण्यात आला।
स्पोर्ट अकॅडमीचे संचालक प्राध्यापक डॉक्टर राकेश बडगुजर आणि गोकुळ कडू यांनी त्यांना मानाचा दुपट्टा देऊन स्वागत केले. गरबा प्रशिक्षक कौशल्य शर्मा आणि उपस्थित महिलांनी आमदार रवी राणा यांचे शाल देऊन स्वागत केले. यावेळी गरबा खेळण्यासाठी आलेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती देताना स्पोर्ट अकॅडमीचे संचालक प्राध्यापक डॉक्टर राकेश बडगुजर यांनी हा कार्यक्रम यशस्वी झाल्याचे सांगितले. आणि त्या हिशोबाने आम्ही दरवर्षी 15 दिवसाचं युवकांसाठी इथे गरबाचं आयोजन करतो. आणि गरबाचं आयोजन केल्यानंतर नवरात्राच्या पहिल्या दिवसापासून तर दसऱ्यापर्यंत आपल्या अकॅडमी परिसरामध्ये आपण नवरात्री गरबा महोत्सवांचं आयोजन करतो. तर असा हा उत्साहपूर्ण सोहळा अमरावतीमध्ये पार पडला. यामुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळालेच, पण त्याचबरोबर संस्कृती आणि खेळांचा मिलापही पाहायला मिळाला. आजच्या बातम्यांमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया. धारणी धुळघाट रस्त्यावरील गडगा नदीत वाहून गेलेले अनिल माकोडे यांचा अद्यापही शोध लागलेला नाही. या घटनेने स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. पाहूया या घटनेचा सविस्तर वृत्तांत. ही घटना आहे गणेश विसर्जनाच्या दिवसाची. धारणी तालुक्यातील कुसुमकोट येथील रहिवासी असलेले अनिल माकोडे गणेश विसर्जनासाठी गडका नदीच्या पात्रात गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते नदीच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले. ही घटना घडल्यापासून कालपासून त्याचा शोध सुरू आहे. या शोध मोहिमेमध्ये एनडीआरएफची टीम, स्थानिक पोलीस प्रशासन आणि धारणीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली टीम अथक प्रयत्न करीत आहेत. मात्र नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने आणि प्रवाहामुळे शोध कार्यात अडथळे येत आहेत. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक रहिवासी आणि कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रोहित पाल या कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली. कल गणेश विसर्जन के दिन कुसुमकोट के निवासी इनकी विसर्जन करते वक्त बहने से मृत्यु हो गई. कहीं ना कहीं ये प्रशासन की लापरवाही है. अगर वहाँ पर लाइफ गार्ड मौजूद होते तो वो घटना टाली जा सकती थी और व्यवस्था की कमी के वजह से वो घटना हुई और उसका बहुत दुख है और उनकी बॉडी को ढूंढने का कार्य शुरू है. लेकिन धारनी में लाइफ गार्ड अगर होते तो उनकी बॉडी शायद कल ही मिल जाती और वो घटना ही नहीं होती. मैं प्रशासन से विनती करूंगा कि उनकी बॉडी जल्द से जल्द ढूंढी जाए जिससे उनके परिवार को सांत्वना मिल सके. जर नदी पात्रात लाईफ गार्ड्स किंवा बचाव पथक तैनात असते तर हा अपघात टाळता आला असता. गणेश विसर्जन हा दरवर्षी होणारा कार्यक्रम असून अशा वेळी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक होते, असेही त्यांनी म्हटले. हा अपघात केवळ एका व्यक्तीचा जीव घेणारा नसून प्रशासनाच्या नियोजनातली त्रुटी उघड करणारा आहेत. जोपर्यंत अनिल माकोडे यांचा शोध लागत नाही तोपर्यंत शोध मोहीम सुरू राहील, असे प्रशासनाने सांगितले आहे. होती गडगा नदीतील दुर्दैवी घटनेची माहिती. एका व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी प्रशासन किती गंभीर आहेत हा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आला आहे. अपेक्षा करूयात की अनिल माकोडे यांचा लवकरच शोध लागेल आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठी प्रशासन योग्य ती पावले उचलेल. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सव नुकताच पार पडला. गणपती विसर्जनानंतर आता नागरिक पर्यटन स्थळाकडे वळले आहेत. आज रविवारची सुट्टी असल्याने अनेक ठिकाणी पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली आहे. विशेषतः मोर्शी तालुक्यातील सिंबोरा धरणावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली असून वाहतूक कोंडीमुळे त्यांची मोठी गैरसोय झाली आहे. गणेशोत्सवानिमित्त मिळालेल्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी आणि गणपती विसर्जनानंतर आराम करण्यासाठी नागरिक विविध पर्यटन स्थळांना पसंती देत आहेत. याच क्रमाने आज मोर्शी तालुक्यातील सिंबोरा धरणावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सकाळी लवकरच अनेक पर्यटक आपल्या कुटुंबासह धरणाच्या दिशेने निघाले. मात्र धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या 2 किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या गर्दीमुळे परिसरातील वाहतुकीचे संपूर्ण नियोजन कोडंबलेले. स्थानिक प्रशासनाकडून वाहतुकीचे कोणतेही नियोजन नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. वाहतूक कोंडीमुळे अनेकांनी आपली वाहने रस्त्याच्या कडेला सोडून चालत जाणे पसंत केले. यामुळे पर्यटकांचा
हिरमोड झाला. सिंबोरा धरणासारख्या लोकप्रिय पर्यटन स्थळी अशा गैरसोय होत असल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पर्यटक स्थळी येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षात घेऊन भविष्यात तरी प्रशासनाने योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे, जेणेकरून पर्यटकांना आनंददायी आणि सुखकर अनुभव घेता येईल. संपूर्ण महाराष्ट्रात गणेश विसर्जनाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना आपल्या कोल्हापूर गावांमध्येही या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. विशेष म्हणजे यंदाही कोल्हापूरमध्ये सर्व धर्मसमभावाचे दर्शन घडवत गणपती बाप्पांचा विसर्जन सोहळा अत्यंत शांततेत आणि खेडीमेडीच्या वातावरणात पार पडला. आज सकाळपासूनच कोल्हापूरमध्ये गणेश भक्तींमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या यांच्या जयघोषात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. ही मिरवणूक शहरातील मुख्य चौकातून जात असताना इथे मुस्लिम समाजाच्या धार्मिक तडाजोडून ती शांततेत पुढे सरकली. दोन्ही समाजातील लोकांचे एकोप्याने हा सोहळा साजरा केला, ज्यामुळे कोल्हापूरच्या सर्व धर्म समभावाची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांच्या मदतीसाठी महसूल विभागाचे अधिकारी, तहसीलदार आणि ग्रामसेवकही उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू असून यंदाही शांततेत विसर्जन पार पाडण्यासाठी प्रशासनाने विशेष काळजी घेतली होती. गावकरी आणि प्रशासनाच्या एकत्रित प्रयत्नामुळे हा सोहळा यशस्वी झाला. तर अशा प्रकारे कोल्हापूरमध्ये गणेश विसर्जन शांततेत आणि एकजुटीने पार पडले. या सोहळ्यात केवळ धार्मिक श्रद्धाच नव्हे तर सामाजिक सलोख्याचेही दर्शन घडले. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज. पावसाळ्याच्या दिवसात अनेकदा साप दिसण्याच्या घटना घडतात, पण अशा वेळी त्यांना मारण्याऐवजी जीवनदान देणं किती महत्त्वाचं आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. अमरावती जिल्ह्यातील दाभाडा आणि सावडा येथे सर्पमित्रांनी केलेल्या कामगिरीमुळे 2 सापांचे प्राण वाचले. यात एक विषारी नाग आणि एक अजगर होता. पाहूया याबाबत सविस्तर वृत्तांत. ही घटना आहे दाभाडा येथील बाबू मेटे यांच्या घराची. त्यांच्या गोठ्यात एक विषारी गवया नाग दिसल्याने एकच खडबड उडाली. लगेच गौरव काळसर्पे यांनी याची माहिती धामणगाव रेल्वे येथील सर्पमित्र टीमला दिली. धनराज शर्मा, करण शेंडे, बाबू शेंडे, अजय सोलंकी, मोनू खान आणि आवेश खान यांच्या या टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मोठ्या कौशल्याने या विषारी नागाला सुरक्षितपणे पकडले. याच टीमला थोड्याच वेळात समृद्धी महामार्गावरील सावडा पॉइंट वरून फोन आला. तिथे जवळपास 15 किलो वजनाचा आणि 9 फूट लांबीचा अजगर सापडला होता. सर्पमित्रांनी तिथेही जाऊन मोठ्या प्रयत्नांनी या अजगराला पकडले. वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही सापांना म्हणजेच गवया नागाला आणि अजगराला पुन्हा एकदा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडून देण्यात आले. धनराज महाराज शर्मा यांनी या प्रसंगी नागरिकांना आवाहन केले आहे की साप दिसल्यास त्याला मारू नका, उलट सर्पमित्रांशी संपर्क साधा आणि त्याचा जीव वाचविण्यासाठी मदत करा. आणि आम्हाला कॉल आलता समृद्धी हायवेवरून टोल नाक्याहून. तिथं इंडियन रॉक पायथन पकडल्या गेलेला आहे. त्याला मराठीमध्ये अजगर म्हणते. और एक दाभाड्याहून कॉल आलेला आहे. तिथं इंडियन प्रॅक्टिकल कोबरा पकडला आहे. मराठीमध्ये नाग म्हणतात, इंग्लिशमध्ये नाजा नाजा म्हणतात. और त्याच्यात दुप्पटमध्ये इमोटॉक्सिक जहर राहतात आणि अजगरमध्ये विषारी नरात आत्मा तोडतात. खरोखरच पावसाळ्यात वाढणारे असे धोके पाहता सर्पमित्रांनी केलेले हे काम खूपच कौतुकास्पद आहे. त्यांचा हा प्रयत्न समाजासाठी एक आदर्श आहे. साप आणि मानव यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी असे सर्पमित्र खूप मोलाची भूमिका बजावत आहेत. पोलीस कर्मचाऱ्याच्या जीवनातील धावपळ आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. देशाची सेवा करताना त्यांना आपल्या कुटुंबासोबत सण साजरे करायला फारसा वेळ मिळत नाही. पण या गणेशोत्सवात दत्तापूर पोलीस वसाहतीतील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनीच पुढाकार घेतला. गेल्या 10 दिवसांपासून गणपती बाप्पा इथे विराजमान झाले आहेत. रोज सकाळ संध्याकाळ बाप्पांची पूजा अर्चना केली जाते आणि त्यानंतर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. लहान मुलांसाठी लिंबू चमचा आणि रस्सी खेच सारख्या खेळांपासून ते महिलांसाठी रांगोळी आणि रंगीत खुर्ची स्पर्धेपर्यंत अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यामध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि गायन स्पर्धेचे विशेष रंग भरला.
स्पर्धकांनी आपली कला सादर केली आणि उपस्थितांचे मनोरंजन केले. यासोबतच आनंद मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते. महिला आणि मुलांनी स्वतः तयार केलेल्या पदार्थांचे स्टॉल लावले होते. यात सुंदर स्वादिष्ट पदार्थांची चव चाखायला मिळाली. या गणेशोत्सवामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना एकत्र येण्याची, आनंद साजरा करण्याची आणि त्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्याची संधी मिळाली. आमच्या पोलीस विभागामध्ये पोलीस अधिकारी, अंमलदार आणि त्यांच्या कुटुंबियांना दररोजचा ताण असतो. त्या ताणातून मुक्ती मिळावी आणि एक कुटुंब एकत्रित यावे म्हणून आमच्या या धामणगाव दत्तापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस वसाहतमध्ये आमचे ठाणेदार सातोड साहेबांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी आनंद मेळावा घेतलेला आहे. राज्यातील आरक्षणाच्या मुद्द्यावर अजूनही तोडगा निघालेला नाही. तो आता आणखी एका समाजाने आरक्षणासाठी एल्गार पुकारला आहे. बंजारा समाज हैदराबाद गॅजेटनुसार आपल्याला आदिवासी दर्जा मिळावा यासाठी आक्रमक झाला आहे. नांदेडमध्ये या मागणीसाठी बंजारा समाजाने मोठे आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे. डॉक्टर BD चव्हाण आणि डॉक्टर प्रदीप राठोड यांच्यासारख्या नेत्यांनी या मागणीला पाठिंबा दिला आहे. त्यांनी याबद्दल आपली भूमिका मांडली आहे. मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये आपण आरक्षणाचं सगळं पेव फुटलेलं आहे. या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला OBCतून आरक्षण जाहीर केलेलं आहे. त्याचा आधार म्हणून या ठिकाणी हैदराबाद गॅजेट हे लागू करण्यात आलेलं आहे. असा GR सरकारने काढलेला आहे आणि त्या माध्यमातून जवळपास 58 लाख नोंदी या ठिकाणी त्यांना प्रमाणपत्र देण्यात येत आहेत. आमचं म्हणणं असं आहे की यापूर्वीसुद्धा आम्ही मागच्या 70 वर्षापासून आम्ही आदिवासीमध्ये होतो, आदिवासीमध्ये आहोत आणि आदिवासीचे जे काही क्रायटेरिया आहेत ते संपूर्णपणे आम्हाला लागू होतात. आणि गॅजेटमध्ये, हैदराबाद गॅजेटमध्ये आमची नोंद ही आदिवासी म्हणून आहे. म्हणून महाराष्ट्राचा लढा उभं करण्यासाठी, मराठवाड्याचा लढा उभं करण्यासाठी आणि नांदेड जिल्ह्याचा लढा उभं करण्यासाठी या ठिकाणी समाज बांधव सर्व जमले होते. आणि येणाऱ्या काळामध्ये गाव पातळीपासून, तांड्यापासून संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत हा आंदोलन आम्ही तेवत ठेवणार आहोत. आणि आमच्या समाजाला कुठल्याही परिस्थितीत हुक अँड कोक, कुठलाही सरकार असो, कुठलाही नेता असो, कुठलाही पुढारी असो, याला समोर जाऊन आम्ही या महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाला आदिवासीची सवलत मिळवल्याशिवाय आम्ही थंड बसणार नाही, शांत बसणार नाही, असं शपथ या ठिकाणी सर्वांनी सेवालाल महाराजाच्या आशीर्वादाने घेतलेली आहे. म्हणून या ठिकाणी ही बैठक आमची संपन्न झाली. आता आंदोलनाच्या दिशा आम्ही एक जिल्हा कार्यकारिणी तयार होईल, तालुका कार्यकारिण्या तयार होतील, तालुक्यावरचा पहिला मोर्चा असेल. तालुक्याचे मोर्चे झाल्यानंतर आम्ही जिल्ह्याला मोर्चा काढणार आहोत आणि जिल्ह्याचे मोर्चे सगळे झाल्यानंतर आम्ही मराठवाडा विभागीय पातळीवर किमान एक 10 लाख लोकांचं मोठा असा मोर्चा या ठिकाणी आम्ही काढू आणि गावागावामधून लोकांना आम्ही जाऊन त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करून, त्यांना सांगून, त्यांना या ठिकाणी या मोर्चामध्ये आम्ही सहभागी करून घेऊ. आज गोर बंजारा समाजाची एक पंचायत बसली होती, म्हणजे बैठक होती. आणि बैठकीचा आमच्यामध्ये एक नायक असतो. तो नायक सुनील राठोड साहेब हे आमचे नायक होते आजच्या बैठकीचे. आणि या बैठकीचं असं ठरलेलं आहे की आम्ही 1960 पूर्वी, महाराष्ट्राची निर्मिती होण्यापूर्वी आम्ही हैदराबाद संस्थानात होतो. आणि त्यावेळी जेव्हा ब्रिटिश सरकार आणि हैदराबाद गॅजेट त्यांनी जेव्हा जनगणना केली, त्यावेळेस आम्ही त्या जनगणनेमध्ये, त्या सेन्ससमध्ये आम्ही ट्राईब होतो, म्हणजेच आम्ही ST होतो. आणि जेव्हा 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम झाला, त्यावेळेस आम्हाला महाराष्ट्रामध्ये विलीन करण्यात आलं, महाराष्ट्रामध्ये आम्ही गोर बंजारा समाजाला घेण्यात आलं. पण तेव्हापासून आम्हाला STची सवलत मिळत नाही, STचं आरक्षण मिळत नाही. म्हणून आमची मागणी जी आहेत, जे काही समजा काल
मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटप्रमाणे जी काही समजा सवलत दिलेली आहे, जे काही आरक्षणाचं GR निघालेलं आहे त्याप्रमाणे हैदराबाद गॅजेटमध्ये आमचं नोंद आहे, ट्राईब म्हणून नोंद आहे, सेन्ससमध्ये सुद्धा नोंद आहे. त्या नोंदीप्रमाणे आम्हाला मराठवाड्यातील जे काही गोरबंजारा समाज आहे त्यांना STचं आरक्षण मिळावं, STची सवलत मिळावी या संदर्भात आंदोलन करण्यासाठी, आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आमची ही बैठक आज आयोजित केली होती. या मागणीमुळे राज्य सरकारची डोकेदुखी आणखी वाढली आहे. आता बंजारा समाजाच्या आंदोलनानंतर सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. बंजारा समाजाच्या या आंदोलनामुळे आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एकीकडे मराठा आरक्षण तर दुसरीकडे बंजारा समाजाची नवी मागणी. या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. आज आम्ही आपल्याला लातूर जिल्ह्यातील एका गावात झालेल्या आगळ्या वेगळ्या बालसभेची माहिती देणार आहोत, जिथे लहान मुलांनी त्यांच्या समस्या थेट ग्रामपंचायतीसमोर मांडल्या. या लहान बालकांची समस्या काय आहे आणि त्यावर प्रशासनाने काय आश्वासन दिले, पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील वडवड नागनाथ गावात एक महत्त्वाचा आणि वेगळा उपक्रम राबवण्यात आला. येथील ग्रामपंचायत कार्यालयात बालसभा आयोजित करण्यात आली होती, ज्यात चिमुकल्यांनी मोठ्या धैर्याने आपल्या समस्या मांडल्या. या मुलांनी शाळेत जाण्यासाठी रस्त्याची दुरावस्था, शाळेच्या खोल्यांमध्ये पावसाचे पाणी शिरल्यामुळे होणारे आजार, तसेच ट्युशन सुटल्यानंतर अंधारात घरी जावे लागणे अशा अनेक समस्यांचा पाढा वाचला. शंकर कसबे, मी इयत्ता 9वी वर्गात शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्रशाला वडवड नागनाथ. माझी अशी ग्रामपंचायतना विनंती आहे की आमच्या मी साठेनगरमध्ये राहते. साठेनगरमध्ये रोज इकडे असं उभ्या गलीला पाणी सोडतात, पण आमच्या गलीमध्ये पाणी सोडत नाहीत, म्हणून आम्हाला शाळेत जायला खूप उशीर होतो आणि घरचे म्हणतात की पाणी भरा. म्हणून मी ग्रामपंचायत सरांना विनंती करते की त्यांनी आमच्या गलीत पाणी सुरू करावे. नमस्कार, माझे नाव कृष्ण पद्माकर कसबे आहे. मी इयत्ता 9वी वर्गात शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्रशाला वडवड नागनाथ. माझे घर स्टेशनकडे असल्यामुळे आणि संध्याकाळी 7ला ट्युशन सुटते आणि जाताना उशीर होतो आणि अंधार पडतो आणि तिकडे लाईट पण नाहीत, फक्त तिकडे 2च लाईट आहे आणि इचुकाड्यामध्ये आम्हाला अंधारामध्ये जावं लागतं. मी सरपंच साहेबांना विनंती करते की आमच्या तिकडं रस्त्यामध्ये लाईटी सुरू कराव्यात. मी रात्री 8ला ट्युशनला जाते. माझ्या गलीमध्ये लाईट नाही, म्हणून मला अंधारातून जावं लागतं. ग्रामपंचायतला माझी विनंती की आमच्या गलीत लाईट लावून द्यावी. मी साठेनगरमध्ये राहते. आमच्या गलीमध्ये रोड बनवला नाही, दुसरीकडेच बनवला आहे, ती पण अर्धाच राहिलेला आहे. तरी मी सरपंच साहेबांना विनंती करते की आमच्या गल्लीला रोड बनवून द्यावे. धन्यवाद. चिमुकल्यांनी सांगितले की शाळेच्या खोल्यांमध्ये पाणी आल्यामुळे भिंती आणि फरशी ओली राहतात, ज्यामुळे त्यांना ताप, सर्दी आणि खोकला होत आहे. एवढेच नाही तर ट्युशन मधून परत येताना रस्त्यावरील खांबावर लाईट नसल्याने त्यांना अंधारात चालावे लागते. पावसाच्या पाण्यामुळे गावात घाण साचली असून मलेरिया सारख्या रोगांची लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने त्वरित धूर फवारणी करावी अशी विनंतीही त्यांनी केली. मुलांच्या या मागण्या ऐकून सरपंच मुरलीधर सोनकांबळे यांनी 8 दिवसांचा वेळ मागितला. त्यांनी आश्वासन दिले की 8 दिवसात सर्व समस्यांचे निवारण केले जाईल. आणि सरपंच साहेबांपाशी सगळे त्यांनी प्रश्न मांडल्यामुळे सरपंच साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की 8 दिवसामध्ये या सगळ्या लेकरांनी जी मागण्या केलेल्या आहेत ते पूर्ण करण्याचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. या बालसभेला बालाजी गंदगे, माया सोरटे, फराना शेख, सोनी ढेपे, राजपेटी सर आणि संगम कसबे यांची उपस्थिती होती. या उपक्रमाने मुलांना आपले प्रश्न मांडण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आणि प्रशासनाला थेट लोकांच्या समस्यांची जाणीव झाली. बालसभेचं आयोजन केलेलं आणि पहिल्यांदाच केलेलं आहे. जसं ग्रामसभा होते तसं शासन निर्णय आहे की बालसभा घ्यावं. त्याचा उद्देश आहे की मुलांचा संवाद वाढावा, त्यांचा विकास व्हावं आणि गावच्या विकास कार्यक्रमामध्ये त्यांनी सहभागी व्हावं. यासाठी आज इथे बालसभा घेतलेली आहे. आणि बालसभेमध्ये ज्या अपेक्षित नव्हतं, ज्या छोट्या विद्यार्थी आहेत, 8वी ते 10वी ते 5वीपर्यंतचे हे विद्यार्थी आहेत. म्हणजे आपण मुलांना म्हणतो तुला घरात काही मध्ये मध्ये बोलाल्यावर तुला काही कळत नाही, गब्बस म्हणतो. पण आज ह्या ज्या चिमुकल्या तुमच्या समोर बोलत होत्या की मी ट्युशनला जाते, तिथं लाईट नाही, किंवा माझ्या घरासमोर रस्ता नाही, किंवा माझ्या शाळेत पाणी साचलंय, ओला असल्याने आम्हाला आजार होत आहेत, फवारून घ्या.
कितीतरी म्हणजे आम्हाला अपेक्षित नसलेले प्रश्न मुलांनी इथं मांडलेले आहेत आणि ते सोडवण्यासाठी सरपंचाला आम्ही विनंती केलेली आहे आणि त्यांनी 8 दिवसात हे प्रश्न सोडवतो असं आश्वासन दिलेलं आहे. तर अशी ही वडवड नागनाथची बालसभा जिथे चिमुकल्यांच्या समस्यांना वाचा फुटली. आशा आहे की सरपंच मुरलीधर सोनकांबळे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार त्यांच्या समस्यांचे लवकरच निराकरण होईल. बदुटोला गावात एका वाघाने शेतात काम करणाऱ्या एका शेतकऱ्यावर हल्ला केला आहे. ही घटना शनिवारी दुपारी घडली. या हल्ल्यानंतर वाघ उसाच्या शेतात लपून बसला आहे, ज्यामुळे स्थानिक लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने ड्रोनच्या सहाय्याने वाघाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला आहे. यामुळे वन विभागाच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. ही घटना गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्यातील बदुटोला गावात घडली. शनिवारी दुपारी रामू मनसाराम कापगते नावाचे 42 वर्षीय शेतकरी आपल्या शेतात काम करीत होते. अचानक एका पट्टेदार वाघाने त्यांच्या पाठीवर हल्ला केला. रामू कापगते यांनी जोरजोरात आरडाओरडा केल्यामुळे आजूबाजूचे लोक मदतीला धावले. गावकऱ्यांनी काठ्याचा वापर करून वाघाला पडून लावले, परंतु वाघ दूर न जाता जवळच्या उसाच्या शेतात जाऊन लपला. काही महिलांनी हा वाघ उसाच्या शेतात लपलेला दिसला आणि त्यांनी तात्काळ ही माहिती गावकऱ्यांना दिली. नागरिकांनी लगेचच वन विभागाला कळविले. वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोने, राऊंड ऑफिसर पटले आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी वाघाचा शोध घेण्यासाठी ड्रोनचा वापर केला, परंतु उंच ऊस असल्यामुळे वाघ ड्रोनला दिसला नाही. सध्या वाघ राका आणि पिंपरी परिसरात दिसल्याचे वृत्त आहे, त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. शेतकरी शेती कामासाठी बाहेर जाण्यास घाबरत आहेत. नागरिकांनी वन विभागाला तातडीने या वाघाला पकडण्याची मागणी केली आहे. वन विभागाची शोध मोहीम अपयशी ठरल्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट आहे. वन विभाग बळीची वाट पाहतोय का, असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहे. तर होती गोंदियातील बदुटोला गावात वाघाने केलेल्या हल्ल्याची आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती. वन विभागाची शोध मोहीम अपयशी ठरल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. शेतकरी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संकटात आहेत. या वाघाला लवकरच पकडले नाही तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. यावर वन विभाग काय पावले उचलतात हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. आज आम्ही आपल्याला एक दुर्दैवी घटनेची माहिती देणार आहोत. गडचिरोली जिल्ह्यातील वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पाहूया या घटनेचा सविस्तर रिपोर्ट. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातून एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. तालुक्यातील गणपूर रे येथील रहिवासी असलेले प्रभाकर नागापुरे यांचा शेतात काम करत असताना वीज कोसळून मृत्यू झाला. ही घटना 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार प्रभाकर नागापुरे हे नेहमीप्रमाणे त्यांच्या शेतात काम करत होते. अचानक वातावरण बदलले आणि जोरदार पावसासह मेघगर्जनेला सुरुवात झाली. याच वेळी त्यांच्यावर वीज कोसळली. विजेचा धक्का इतका तीव्र होता की प्रभाकर नागपुरे यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मृत प्रभाकर नागापुरे यांच्या पश्चात त्यांची 2 मुले आणि नातवंडे आहेत. कुटुंबाचा आधारस्तंभ असलेल्या व्यक्तीच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती तात्काळ चामोर्शी तहसीलदारांना देण्यात आली आहे. प्रशासनाकडून या प्रकरणी पुढील कार्यवाही केली जात आहे. दुर्दैवी घटनेने पुन्हा एकदा निसर्गाच्या रौद्ररूपाची जाणीव करून दिली. अशा परिस्थितीत नागरिकांनी शेतात काम करताना योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चिंचोरा तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. लाखो रुपये खर्च करून बांधलेली पाणी पुरवठा योजना केवळ नावावरच उरली आहे. यामुळे गावातील महिलांना आजही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात येणारे जाफराबाद ग्रामपंचायत अंतर्गत टेकडातला गाव हे गाव आजही स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहे. गावामध्ये लाखो रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. या योजनेअंतर्गत पाण्याच्या 2 भव्य टाक्या आणि घरोघरी नळ बसवण्यात आले, परंतु दुर्दैवाने या नळांमधून एक थेंबही पाणी आलेले नाही. परिणामी या अतिदुर्गम आदिवासी भागातील महिलांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यांना डोक्यावरून हंडा घेऊन
पाणी आणावे लागत आहे. अनेकदा लहान मुलेही त्यांच्यासोबत असतात, ज्यामुळे अपघाताची भीती असते. स्थानिक ग्रामस्थांनी याबद्दल आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते ही योजना केवळ कागदावरच पूर्ण झाली आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. 2 मोठ्या पाण्याच्या टाक्या गावात येणाऱ्यांना केवळ शोभेच्या वस्तू म्हणून दिसतात. गावकऱ्यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. या योजनेचा मुख्य उद्देश पाणी टंचाई दूर करणे हा होता, मात्र उद्दिष्ट साध्य न झाल्याने ग्रामस्थ संतप्त आहेत. जर ही योजना केवळ मलिदा लाटण्यासाठी उभारली असेल तर संबंधित व्यक्तींची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. ग्रामस्थ प्रशासनाला विचारत आहेत की या टाक्या फक्त लोकांना दाखवण्यासाठी बांधल्या आहेत का? जिल्हा प्रशासनाने या समस्येकडे त्वरित लक्ष देऊन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. तर अशी ही गंभीर परिस्थिती गडचिरोलीच्या टेकळाताल्ला गावात आहे. शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचण्याऐवजी केवळ कागदावरच राहिल्या तर त्याचा उपयोग काय हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. आता जिल्हा प्रशासन यावर काय उपाययोजना करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा गावात गणेश विसर्जन मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडलं. या सोहळ्याला एक वेगळीच किनार होती, कारण इथं हिंदू मुस्लिम एकतेचं एक अनोखं उदाहरण पाहायला मिळालं. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, या जयघोषात संपूर्ण धावडा गाव दुमदुमून गेलं होतं. 10 दिवस चाललेल्या गणेशोत्सवाचा हा समारोप सोहळा होता. श्री बालाजी गणेश मित्र मंडळाने आयोजित केलेल्या या उत्सवात अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विसर्जनाच्या दिवशी संपूर्ण गावात ढोल ताशांच्या गजरात गणरायाच्या मूर्तीला निरोप देण्यात आला. मिरवणुकीत सहभागी झालेले भक्तगण मोठ्या उत्साहात नाचत होते. याच उत्साहाच्या वातावरणात धावडा गावातील प्रसिद्ध व्यापारी मुख्यात शेठ पठाण यांनी त्यांच्या मित्रमंडळाने एक अनोखा उपक्रम राबविला. त्यांनी श्री बालाजी गणेश मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी मुख्तार पठाण, साजिद पठाण, मुस्तफा पठाण, राजू शहा यांच्यासह अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते. या घटनेने गावात एकतेचा संदेश दिला आणि सामाजिक सलोख्याचं एक उत्तम उदाहरण समोर ठेवलं. गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देऊन त्यांनी या सोहळ्याची शोभा वाढविली. गणेशोत्सवाच्या उत्साहाचं, सामाजिक सलोख्याचं एक अनोखं उदाहरण धावडा गावातील नागरिकांनी घालून दिलं आहे. मुख्तार शेठ पठाण यांनी त्यांच्या मित्रमंडळाने केलेल्या या सन्मानाने सण उत्सव हे केवळ धार्मिक नाही तर ते माणसांना जोडणारे धागे आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. ईद मिलादचा उत्साह संपूर्ण देशात साजरा होत आहे. नांदगाव शहरातही आज हा आनंद द्विगुणित झाला आहे. नेहमीप्रमाणे शांतता, शिस्त आणि एकोप्याचे प्रतीक ठरलेला हा भव्य जुलूस सर्वांसाठीच अनुकरणीय होता. विशेष म्हणजे शहराने दाखवलेली एकी आणि सलोखा यामुळे हा उत्सव आणखी खास बनला. नांदगाव शहरात ईद ए मिलाद निमित्ताने आज एक भव्य जुलूस काढण्यात आला. संकटमोचन गणरायाच्या विसर्जनामुळे काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आलेला हा कार्यक्रम अखेर आज शांततेत आणि उत्साहात पार पडला. शहराच्या प्रमुख मार्गावरून निघालेल्या या मिरवणुकीत हजारो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. या जुलूसमध्ये पारंपरिक वेशभूषेत लहान मुले आणि युवक युवतींनी विविध देखावे सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीतील शिस्तबद्धता आणि सामाजिक एकोपा खरंच कौतुकास्पद होता. मिरवणुकीची सांगता कोट गल्ली येथील HR हायस्कूल येथे करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, पत्रकार, वकील आणि इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. ईद मिलादुन्नबी इत्तजामिया कमिटीचे अध्यक्ष जावेद सम्राट शेख आणि इजाज शेख यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. हा जुलूस शांतता, सलोखा आणि एकतेचा संदेश देत यशस्वीरित्या संपन्न झाला. नांदगाव शहराने पुन्हा एकदा सलोखा आणि सामाजिक एकतेचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. ईद ए मिलादचा हा उत्साह केवळ एका धर्माचा नसून तो संपूर्ण समाजाला एकत्र आणणारा एक सुंदर सोहळा आहे. शांततेत पार पडलेला हा जुलूस खऱ्या अर्थाने सामाजिक सलोख्याचे प्रतीक ठरला. संभाजीनगर जिल्ह्यातील एका गावाने गणेशोत्सव कसा वेगळ्या पद्धतीने साजरा केला. डीजेच्या दणदणाटाला फाटा देऊन
पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढून या गावाने एक नवा आदर्श घालून दिला आहे। चला तर मग पाहूया हा खास रिपोर्ट। संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील मुंदवाडी गावात यंदा गणेशोत्सव खऱ्या अर्थाने पारंपरिक आणि सांस्कृतिक उत्साहात साजरा झाला। डीजे आणि आधुनिक संगीताच्या गोंगाटाऐवजी येथील छत्रपती राजे छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळाने एक वेगळीच उपक्रम राबविला। डीजे मुक्त गणपती या संकल्पनेखाली यंदाची गणेश मिरवणूक पूर्णपणे पारंपरिक वाद्याच्या गजरात काढण्यात आली। पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या तरुणांनी डीजेला पूर्णपणे नाकार दिला आणि त्याऐवजी लेझिम, भजन कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर दिला। गावातील वातावरण गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणाने संत तुकारामांच्या अभंगांनी भक्तिमय झाले होते। विशेष म्हणजे या विसर्जन सोहळ्यात महिलांचाही मोठा सहभाग होता। टाळ मृदंगाच्या तालावर फुगडी खेळत महिलांनी मिरवणुकीत रंगत आणली। यामुळे हा सोहळा अधिकच आकर्षक आणि भक्तिपूर्ण झाला। गावात कशा प्रकारे साजरा केलाय? एकदम भारी, फुगडी, टाळ, मृदंग व्यवस्थित झालं। राजे छत्रपती गणेश मित्र मंडळ यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मिरवणूक केली। त्यामध्ये महिला सहभागी झाल्या, तरुण मित्रमंडळ सहभागी झाले। अतिशय शांततेने मिरवणूक उत्कृष्ट पद्धतीने पार पडली आणि गणेश विसर्जन झाले। तर पाहिलं कसे संभाजीनगर जिल्ह्यातील या गावाने डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करून एक आदर्श निर्माण केला आहे। गोंगाट आणि प्रदूषणाला बाजूला सारून आपली संस्कृती आणि परंपरा जपण्याचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे। पंचनाळा जिल्ह्यातील कोटापल्ली मंडळातील पारुपल्ली चिंतावणी तपासणी नाल्याजवळ 2 तरुणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे। हे तरुण महाराष्ट्रातील सिंचोरा गावाचे असल्याची ओळख पटली आहे। अधिक माहितीसाठी पाहूया सविस्तर रिपोर्ट। जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक दुःखद घटना समोर आली आहे। कोटापल्ली मंडळातील पारुपल्ली तपासणी नाक्याजवळ एका कालव्यामध्ये 2 तरुणांचे मृतदेह आढळून आले आहेत। कोटापल्ली पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली असून मृतांची ओळख पटविण्यात त्यांना यश आले आहे। या तरुणांची नावे रामलाल वय 25 आणि राजाबाबू वय 22 अशी असून ते दोघेही महाराष्ट्रातील शिरोंच्या गावाचे रहिवासी होते। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना घडल्यानंतर 3 दिवसांनी उशिरा उघडकीस आली। या तरुणांनी प्रवास करताना एका कल्व्हर्टला धडक दिली, ज्यामुळे ते जवळच्या कालव्यात पडले। ही धडक इतकी जोरदार होती की त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतले आहेत। पुढील तपासणीसाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत। पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। ही घटना अत्यंत दुःखदायी आहे। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे। पोलीस पुढील तपास करीत आहेत आणि लवकरच या घटनेचे नेमके कारण समोर येईल अशी अपेक्षा आहे। आता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। या हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। बीटीपी ग्रुप अमरावती की ओर से गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता। यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीवेल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल। आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल। यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेट बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेट बॉक्स नंबर 12, वाशिम सेट बॉक्स नंबर 26, नांदेड सेट बॉक्स नंबर 17, माहूर सेट बॉक्स नंबर 07, अकोला आरआरसी सेट बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत। जर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा। सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा। यूट्यूब अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। ते सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता। ही बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया। पुन्हा भेटून घडामोडीसोबत। नमस्कार। हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान।
जहां सच्चाई की आवाज दबाई जाती है वहां सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज, हमेशा सच के साथ। अस्वीकरण। सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेले विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत। त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही।